भिवंडी तालुक्यात मराडेपाडा नावाचे गाव आहे, जिथे आपण आता आलेलो आहोत. आणि इथे आहे छत्रपती शिवाजी महाराजांचं एक मंदिर, ज्याला शक्तिपीठ असंही म्हणतात. तर इथे आपण बघू शकता, बाहेर भगवान शंकरांची एक मूर्ती आहे. आणि इथून आपण आता आतमध्ये एंट्री करूया. तुम्ही बघू शकता, भरपूर मावळ्यांच्या आणि हत्ती, घोडे अशा मूर्त्या बाहेर लावलेल्या आहेत. दरवाजा बघू शकता तुम्ही, किती भव्य आहे. आणि हे आतमध्ये मंदिर. मंदिराच्या आतमध्ये आता आपण प्रवेश करत आहोत. तुळजाभवानी मातेचं एक मंदिर आहे आणि राजमाता जिजाऊ यांचंही एक मंदिर आहे इथे. आणि छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती आपण इथे बघू शकता. मंदिराच्या बाजूने जे तटबंदी सारखं केलेलं आहे, तिथे भरपूर सारे फोटोज आणि भरपूर इन्फॉर्मेशनही दिलेली आहे. ही खूपच बघण्यासारखी गोष्ट आहे इथे. शिवाजी महाराजांच्या जन्मापासून भरपूर गोष्टी इथे, त्यांच्या काळातील प्रसंग इथे तुम्ही बघू शकता. आणि इथे तुम्ही ती माहितीही वाचू शकता, जसं की शिवराज्याभिषेक सोहळ्याची माहिती इथे दिलेली आहे. छत्रपती संभाजी महाराजांचीही काही माहिती इथे आहे. महाराणी ताराबाई, ही माहिती तुम्हाला वाचायची असेल तर तुम्ही व्हिडिओ पॉज करून वाचू शकता. मंदिराचं जे ओपनिंग आहे ते याच वर्षी झाले, 17 मार्च 2025ला. इथे छत्रपती शिवाजी महाराजांचा दरबार तुम्ही बघू शकता. शिवकालीन काही हत्यारं इथे दिलेली आहेत. तुम्ही बघू शकता, तलवारी, खंजीर, धनुष्यबाण आणि मराठ्यांची जी धोप नावाची तलवार आहे ती पण इथे आहे. पट्टा इथे तुम्हाला बघू शकता, ढाल आहे आणि चिलखत. ही अजून काही वेगळी हत्यारे, भाला आणि कुऱ्हाड. सुवर्ण तुलेचा जो प्रसंग आहे तो इथे तुम्ही बघू शकता. आणि कोंढाण्याची जी चढाई केली होती तानाजी मालुसरे यांनी, तो प्रसंग इथे तुम्ही बघू शकता.
पुणे शाहिस्तेखानावर छापा आहे, तुम्ही बघू शकता. आरमाराचा एक प्रसंग इथे आहे आणि ही अजून काही हत्यारे जसं की जांबिया, बिचवा आणि काही खंजर अशी हत्यारे इथे आहेत. हा अफजल खानाच्या वधाचा प्रसंग. आणि चुकून रेकॉर्डिंग करताना मी दुसऱ्या साईडने आलो, त्यामुळे हे सर्व आपल्याला उलट्या क्रमाने बघायला मिळाले. सो तुम्ही जेव्हा एंट्री कराल तेव्हा लेफ्ट साईडने स्टार्ट करा. सो शिवजन्माच्या सोहळ्यापासून तुम्ही पूर्ण प्रसंग पाहू शकता. मंदिराचा पत्ता आहे मराडेपाडा, भिवंडी तालुक्यामध्ये, ठाणे जिल्हा. आणि हा शेजारच्या गावाचा परिसर. इथे तुम्ही बुरुजही बघू शकता. आणि हा व्हिडिओ आवडल्यास आपण लाईक करा, सबस्क्राईब करा आणि हे मंदिर नक्की जाऊन बघा.